आपल्याला पाहायला मिळाला एक ऑस्ट्रेलियन डिसिजन शिराळी संघाकडून पाहायला मिळाला। चला आय टीमला विनंती असेल बॉल द्यायचा आहे, सामना चालू करायचा आहे। चला मॅचच्या करूया सुरुवात। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आलेल्या मान्यवरांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष स्वागत आहे आणि विशेष आभार देखील। आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे, आपलं देखील विशेष कौतुक। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आई जोगाई देवी स्पोर्ट्स सावडे बुद्रुक आयोजित आई जोगाई देवी चषक 2024 अभिषेक आणि विजय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मंगेश गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू डीप मध्ये खेळाडू नाहीयेत, खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर पहिल्या चेंडूवर आलाय एक दर्जेदार दिमागदार कडक चौकार। डीजे यावेळेस मात्र एक धाव येते। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं। गोलंदाज यष्टीरक्षकाकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। नक्कीच एक धाव अर्जित केले गेले। धावफलकावर धावा लागले 5। अभिषेक आणि विजय सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आणि ते मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला। नक्कीच 2 धावा अर्जित केल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 1 मात्र काय घडतंय, पुन्हा टाकावा लागेल का? तर पंचांचा वाईटचा इशारा येतोय। वाईट +1 अशा 2 धावा मिळतील। पुन्हा टाकावा लागेल चेंडू। यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव अर्जित केले गेले। 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। 10 धावा धावफलकावर लागले। पहिलं षटक मार्गस्थ आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। नक्की धावगतीला रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पुसाळे संघ देखील एक मातब्बर संघ आहे। यावेळी देखील फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 1 धावा समाधान मानावं लागेल आणि धावफलक 1 ने पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचाच्या बाबत यावेळी देखील फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न। चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार आला एक दर्जेदार कडक चौकार। 4 धावा। डीजे इथे मात्र सेट केले आक्रमण करण्याचे। चला स्पीडअप करायचा आहे। 16 मिनिटांचा वेळ आहे। 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत। क्षेत्ररक्षण करणारी टीम नंतर आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। यावेळेस काय घडतंय, विकेट आली आहे। जे 16 नंबरची जर्सी ज्याने परिधान केले, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला तिथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाजूला। इथे मात्र विकेट आले। विजय बॅक टू पवेलियन।
अतुल इन ॲट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात शिराळे संघाकडून. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित केले गोलंदाज सर्जेराव याने. नक्कीच पुसाळे गावचा एक अष्टपैलू खेळाडू सर्जेराव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू, वाईड बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल सर्जेराव यांना. एक अवांतरित धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोअरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट शिराळे संघ. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र स्टेप ऑन कोर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर अभिषेकचा, सॉरी अतुलचा. अतुल आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला मात्र अभिषेक आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर गाठलंय का खेळाडू आहेत चेंडू खाली. इथे मात्र चौकार येतोय. चुका गाडतायत खेळाडूकडून आणि चुकीचं उत्तर इथे मात्र 4 धावांनी गेलंय. 4 धावा येतील, धावफलकामध्ये होतील ऍड. धावफलक जाऊन पोहोचतो डबल 20 या आकड्यावर. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता खेळाडूने, मात्र प्रयत्न इथे मात्र प्रयत्नच राहिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सर्जेराव आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल असतो. आउटविल फास्ट आहे, प्रोटेक्शन आहे. 1 धाव अर्जित केले गेले, 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक हळूहळू पुढे सरकतोय. नक्कीच धावा धावफलकावर लागलेत 22. आप ट्रॅकर चेंडू इथे मात्र अपील केले पंतांकडे. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. अतुल इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला संघर्ष करताना पाहायला मिळतोय शिराळे संघाकडून. धावा येणं गरजेचं आहे. सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आपण 4 धाव्यांच्या मदतीने आपण माध्यमातून पाहिला अतुलच्या बॅट मधून. यावेळेस हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली आहे. दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोअरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच शिराळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण सर्जेराव पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. राईट ऑफ मध्ये विकेट. यावेळी देखील फटका चांगला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतील. जजमेंट चुकलंय. 1 बाउन्स के आदर केला आणि दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. 25 ऑन स्कोअरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शिराळे संघ 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 8 मिनिटाचा खेळ संपला आणि 8 मिनिटाचा खेळ देखील शिल्लक असेल. चला थोडं स्पीडअप करा पुसाळे संघ. चला यापुढील होणारा सामना श्री निनाई स्पोर्ट्स मान विपक्ष श्री ढोंजा स्पोर्ट्स आंबार्डे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी येणं अनिवार्य आहे. पुन्हा एकदा कॉल करतो श्री निनाई स्पोर्ट्स मान, त्यांना फाईट करतील श्री ढोंजा स्पोर्ट्स आंबार्डे संघ. 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 1 बाद 25. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पुसाळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात विनोद. सुरेख, दर्जेदार, दिमागदार, ब्युटिफुल, वंडरफुल
षटकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र आक्रमण चालू केलंय. इथे मात्र विनोदवर दडपण ठेवण्याचा प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र अभिषेकच्या माध्यमातून झालाय. यावेळी देखील कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. चांगला फटका. एक धाव तर अजित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला कलेक्शन पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 33 या आकड्यावर. हॅलो ची इथे मात्र काय घडतंय. चार धावा मिळतील. नक्कीच बेल्स रिमूव्ह झाल्या नव्हत्या आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचते तब्बल 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इकडं मात्र थोडस नशीबवान ठरलेत अभिषेक आणि शिराळे संघासाठी देखील तारणार आहेत. यावेळेस देखील शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील दर्जेदार षटकार. 6 धावा अभिषेकच्या बॅट मधून एक नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 44 या आकड्यावर. चांगला स्कोर उभा केला शिराळे संघाने. चला यापुढील होणार सामना श्री निनाय स्पोर्ट्स मान विपक्ष श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे. पुन्हा एकदा कॉल करतोय आपण. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी येणं अनिवार्य आहे. मान आणि अंबर्डे संघ. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. या व्हाईट बॉलच्या मदतीने अवांतरित धावसंख्येच्या मध्ये धावून पोहोचतो तब्बल 45 या आकड्यावर. यावेळेस मात्र डॉट चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन पुसाळे संघाकडून. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. फटका फसला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर करतील. फेकी करतील. 2 दान पूर्ण केल्यात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं.
या 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 47 या आकड्यावर. नक्कीच चांगला स्कोर या ठिकाणी शिराळे संघाने उभा केलाय. यावेळी देखील काय करताय, पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रमच्या बाहेरचा चेंडू. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 2 धावफलकावर लागलेले आहेत. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संघाच्या धावसंख्येचा श्री इथे मात्र अर्धशतक कंप्लीट झालेला आहे. चांगला खेळ या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून शिराळे संघाकडून लागलेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा कॉल करतोय मान आणि अंबर्डे संघ. आणि पहिला संघ असेल या स्पर्धेमध्ये. 50 धावा ज्याने पूर्ण केल्यात. सर्वोत्तम धावसंख्या या ठिकाणी शिराळे संघाने या ठिकाणी बनवलेली आहे. डॉट चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच तिसरं षटक थोडंसं महागडं लागलंय या पुसाळे संघासाठी. यावेळी देखील आपटा चेंडू. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. चेंडू फरार. आलाय चौकार. डीजे चला या ठिकाणी टॉस केला जातोय. दोनजाई स्पोर्ट्स अंबडे वर्सेस नीनाई स्पोर्ट्स मान या 2 संघांदरम्यान मात्र नाणेफेक केली जाते. दोनजाई स्पोर्ट्स अंबडे या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर जाऊया आपण विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. उत्तरार्धाला प्रारंभ होईल. चला विनंती असेल बॅटर पुसारडी संघाला विनंती असेल आपण सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाठवून द्या. बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये. नवीन बॉल द्या. पुसारडी संघाकडून मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अंकुश, दुसऱ्या बाजूला विनोद. एका बॅटरने आपण जर पाहिलं तर विराट कोहलीचा जर्सी क्रमांक असलेले जर्सी क्रमांक 18 परिधान केले. तर दुसऱ्या बॅटरने अंकुशने जर पाहिलं तर रवींद्र जडेजाचा जर्सी क्रमांक असणारा 8 नंबरची जर्सी प्रदान करून मात्र मैदानामध्ये प्रवेश करताना
सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये आपण निश्चितच जे समालोचन ऐकलं ते आमच्याच तालुक्यातील एक गोड असा आवाज, अर्थातच विनोदजी पाटील सरांचा, मानगावचे सुपुत्र आहेत, त्यांचे देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात आपण विद्यमान सामन्याकडे, जिथे ज्या ठिकाणी उत्तरार्धाला प्रारंभ होईल. सलामीचं षटक घेऊन स्वतः मात्र या ठिकाणी एक लिजेंड क्रिकेटर बाबासाहेब पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन असणारी ही सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विनोद. बाबासाहेब पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट यावेळेस. पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा स्विंग यावेळेस पाहायला मिळतोय. बॉल जसा पिचिंग झाला थोडासा वळण घेत यष्टीरक्षक अभिच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला बॉल पाहायला मिळाला. यष्टींच्या मागे अभि, ज्याच्या माध्यमातून आपण फर्स्ट इनिंग मध्ये अप्रतिम अशी दर्जेदार फलंदाजी पाहिली, तोच अभि मात्र सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस, इथे मात्र पायावरती चेंडू होता आणि त्याला दाखवलाय रस्ता त्या इमारतीजवळचा. षटकार येतोय अंकुशच्या बॅट मधून, यावेळेस हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस डीजे, बॉल वरती षटकार आला. तदनंतर मात्र बाबासाहेब यांनी देखील कमबॅक केलेला आपण पाहतोय. अंकुशला मात्र माघारी परतावं लागते. एक तिरी तो एक मिरी असं काहीसं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. कारण अगोदरच्या चेंडूवरती एक फ्लिकच्या फटक्यावरती आलेला षटकार, तदनंतर मात्र घेतलेले विकेट सर्व काही सांगून जातोय. तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे, हे देखील बाबासाहेब आपल्याला दाखवून देत आहेत. तर नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये मंगेश पुसारडे संघाकडून मात्र तिसऱ्या क्रमांकावरती मंगेश उतरताना पाहायला मिळत आहेत. जसंच तसं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी गोलंदाज अतुल यांनी पकडलेला झेल, बाबासाहेब यांनी केलेल्या अचूक टप्प्याची गोलंदाजी सर्व काही सांगून जाते. टीम एफर्ट्स कशा प्रकारे असतात, कशा प्रकारे लाभावे लागतात. येस, इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याच्या चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सर लॉंग ऑफला, ज्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. अजूनही धावफलक आपण जर पाहिलं तर एकेरी आकड्यावरती 7 धावा असतील धावफलकावरती. जो जर्सी क्रमांक आपण जर पाहिलं तर भारतीय क्रिकेटमध्ये खूप महत्त्व प्राप्त आहे त्या जर्सी क्रमांकाला. तो अंक मात्र यावेळी स्कोर कार्डवरती. येस, इथे मात्र पुन्हा एकदा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. बॅटची एज घेऊन बॉल चालायचा शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला फील करतील त्या दरम्यान मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 धावा असतील धावफलकावरती. चांगली सुरुवात दिली होती, तंत्रज्ञान मात्र एक विकेट आली. येस, इथे मात्र यस डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. पंच मात्र आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील यस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये निश्चितच अर्जित होईल. 9 धावा असतील धावफलकावरती. 55 धावांचं भलं मोठं आव्हान आहे, पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. दोन्ही हात जमिनीशी समांतर करतील आणि व्हाईट बॉलचा इशारा करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. येस, इथे मात्र पुन्हा एकदा वाईड हॅट्रिक करताना मात्र या ठिकाणी बाबासाहेब कुठेतरी चुका होताना पाहायला मिळतात. टप्पा मात्र कुठेतरी चुकलेला आहे, कारण पहिल्याच 3 बॉलवरती आपण जर पाहिलं तर अचूक टप्पा होता. तदनंतर मात्र कुठेतरी टप्पा चुकलेला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र रिदम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, परंतु इथे धावचीची संधी निर्माण केली, ती निर्माण केलेल्या संधीला विकेट मध्ये देखील परावर्तित केलं.
धन्यवाद डीजे मास्टर. तर इनेट नंबर 4 वरती मला वाटते अजय असतील, स्वतः कर्णधार असतील. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय विजय, नवीन गोलंदाज, वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना यावेळेस विजय पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने मात्र विजयने आपल्या षटकाला देखील प्रारंभ केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आव्हान मोठं आहे, मोठे फटके खेळावेच लागतील काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये. यस, इथे मात्र आखो टप्प्याचा बॉल, शॉर्ट पुलचा फटका, पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल बॉल चाललाय सर स्क्वेअर. त्याच्यावरती केलेलं मंगेश यांनी आक्रमण, बॉलला सीमारेषा पार देखील धाडलं. येस, इथे बॅकफुट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ साइड ऑफ स्टंप बराच खूप बाहेरून जाणारा चेंडू. पंच देखील आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील. या सिटीचा व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 18 या आकड्यावरती. येस, इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने अतिशय वेगाने बॉलने सीमारेषा देखील ओलांडली. लागोपाठचा दुसरा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय वंगेश यांच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. नुकत्याच झालेल्या पुसेगाव हिंदी केसरीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा मथुर बैलाचंच हे गाणं होतं. त्याचेच मालक रणवीर राहुलबाई आडिवली कल्याण यांच्यावरतीच असलेलं हे गाणं आपण ऐकलं. इथे मात्र गोलंदाजाने देखील कमबॅक केलेलं पाहायला मिळतंय. दोन मोठे फटके आले जरूर, परंतु त्याच्यानंतर मात्र कमबॅक करणार हा बॉल ठरतोय. पाहावं लागेल मंगेश कशा प्रकारे फलंदाजी करतायत. यस, इथे मोठा फटका खेळले जरूर, बॉलला उंची जास्त, एलिव्हेशनची कमतरता. वा वा, आपलातून लाजवाब जेल सिंगल हँडेड कॅच मात्र या ठिकाणी कॅरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बाबासाहेब पाटील. विकेटचं होईल पाहताना फलंदाज बॅक. जाऊत पुन्हा एकदा आपण विद्यमान सामन्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी आकाश चलित नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये काय अप्रतिम झेल होता आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करताना बाबासाहेब पाटील स्वतः एक लिजेंड क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडून असे एफर्ट लागतात. तर अगदी यंगस्टर जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून मात्र अपेक्षा बघा काय वाढली असेल. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये संपला असेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असती तब्बल 22 धावा 11च्या सरासरीने बनवायच्या आहेत. अजून इथून पुढे आपण जर पाहिलं तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र व्हाईट बॉल, पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी देखील 1 बाउन्स ऑफ द ओव्हरचा
या ठिकाणी शिराळी संघासाठी एक कॅश प्राइज आले. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूला मात्र या ठिकाणी 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल अनिल पाटील यांच्याकडून. इथे पुन्हा एकदा मात्र नो बॉल असेल, कारण याच्या अगोदरच तुम्हाला 1 बाउन्स ऑफ द ओव्हरची वॉर्निंग दिली होती. 24 धावा असतील धावफलकावरती. बारा चेंडू आणि इथून बनवावे लागतील 15.50च्या सरासरीने 31 धावा. 24 धावा धावफलकावरती लावलेले आहेत. अजूनही 12 चेंडू 31 धावांचं आव्हान असेल. पाहावं लागेल कुसाळी टीम कुठेपर्यंत मजल मारते, परंतु इथे मात्र चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. नो बॉल होता. फ्री हिटचा चेंडू होता, माफ करा फ्री हिट होता, त्यामुळे विकेट मात्र मिळू शकत नाहीये. निश्चितच 2 धावा घेतले जातील. 11 चेंडू आणि समीकरण असेल सध्याच्या घडीला 29 धावांचं. 11 चेंडू 29 धावा. अतुल यस इथे पाहावं लागेल. यस पंच आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात जमिनीशी समांतर करतायत. धाव येईल अवांतर आणि अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती, 27 या आकड्यावरती. अजूनही 28 धावांचं आव्हान असेल. 11 चेंडू आणि 28 धावा. यस इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध घेतलाय. त्रिफळाचीत होतं या ठिकाणी फलंदाज. मात्र आपण जर पाहिलं तर अजय नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन, जो 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी गणला जाईल आणि डॉट बॉलने मात्र थोडंसं प्रेशर आता बिल्टअप होताना आपल्याला पाहायला मिळतंय पुसाळी टीमच्या फलंदाजांवरती. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, कौतुकास पात्र संपूर्ण टीमने खेळ दाखवलाय श्री कालेश्वर प्रसन्न शिराळी या संघाने. येस इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळते. डायरेक्ट हिटची संधी पाहावं लागेल. येस पाहावं लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे होतं, याचा अर्थ विकेट होईल पाहतान. फलंदाज मात्र यावेळी तंबूच्या आश्रयाला जाईल. आणि आता मात्र कुठेतरी पूर्ण सामन्यावरती शिराळी टीमचं वर्चस्व प्रस्थापित आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये विशाल, मैदानामध्ये तू चल मय आहे, असं काहीच चित्र आपल्याला या संपूर्ण षटकामध्ये पाहायला मिळतंय. कोणीही मात्र मैदानामध्ये तग धरून थांबत नाहीये. कोणीही विकेट फॉल होणं थांबवत नाहीये. इथे मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, ओव्हर वन हाताळला. फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. विशाल नवीन बॅटर मात्र आपण पाहतोय. 7 चेंडू आणि बनवावे लागतील 28 धावा.
या बॉलवरती मोठा फटका येणं खूप महत्त्वाचं असेल, कारण त्यानंतरच मात्र उर्वरित 6 चेंडूंवरचं इक्वेशन आपल्याला समजेल. येस, इथे पाहावं लागेल. नो बॉल असेल, नो बॉल असेल. या षटकातील तब्बल 3रा बीमर असेल. ओव्हरहाईजच्या हा 3रा हिट नो बॉल असेल, फ्री हिट असेल. बॅटरकडे मात्र यावेळी संधी असेल मोठा फटका खेळण्याची. पाहावं लागेल बॅटर कशा प्रकारे या संधीचा फायदा घेत आहेत. येस, इथे मात्र बॉल कडा घेऊन बॉल चाललाय सरळ. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि षटक क्रमांक षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना धावफलकावरती असतील तब्बल 30 धावा आणि 6 चेंडू आणि बनवायचे आहेत इथून पुढे 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. चला त्वरा करा. येस, इथे पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गच्चात टाकलेला हा बॉल. फलंदाजाने देखील अपेक्षाही केली नसेल की या पद्धतीचा बॉल, पहिलाच बॉल श्रीकांत डिलिव्हर्ड करेल, परंतु त्याने तो डिलिव्हर्ड केला, त्याच्यावरती विकेट प्राप्त केली. नवव्या स्थानावरती विजय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट. हे इथे मात्र पाहावं लागेल काय आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज विजय देखील तंबूच्या आसऱ्याला साठी या ठिकाणी कॅश प्राइज आहे 300 रुपयांचं, जे अनिल पाटील यांनी लावलेलं आहे. येस, संधी हुकलेली आहे त्यामुळे 300 रुपये अनिल पाटील यांचं देखील जशाच तसं असतील. पण जाऊयात मैदानाच्या दिशेने. गमतीचा भाग सोडून द्या, कारण टीमने काय आपला टीम लाजवाब खेळ दाखवला आपल्याला कालेश्वर प्रसन्न शिराळे या संघाने. येस, इथे मात्र धावचीची संधी पाहावं लागेल. फलंदाज सुखरूप पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची होईल समाप्ती. अजूनही आपण जर पाहिलं तर 2 बॉल्सचा खेळ शिल्लक असेल. येस, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सामन्याचं चित्र मात्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे या टीमने या स्पर्धेतील पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन असेल. हार्ड लक टीम पोचाळले. तुम्ही देखील चांगला खेळ खेळलात, परंतु थोडंसं फलंदाजी कुठेतरी तुमची कमकुवत पाहायला मिळाली. परंतु हरकत नाही. एका पराभवाने कोणी खचून जायचं नसतं, एका विजयाने कोणी हुरळून जायचं नसतं. तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा नव्याने, आणि प्रयत्न कराल ही देखील अपेक्षा आहे. तुम्ही पुन्हा एकदा तुमची टीम उभारी घेऊन मैदानामध्ये उतरेल एवढंच सांगेल.